नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 36 साईज ब्लाउज म्हणजे कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग ठेवून मेन ब्लाउज अस्तरवरती कशा पद्धतीने कटिंग करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. परफेक्ट पद्धत, खूप सोपी पद्धत आणि आपण पेपर कटिंग कसे ऍडजस्ट करायचे हे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर बघू शकता हा पाठीचा भाग आहे, म्हणजे मी बंद बाजू माझ्याकडे घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता ओपन बाजू या साईडला ठेवलेली आहे, फोल्ड असा करून घेतलेला आहे. आणि आता मी काय करणार आहे, पाठीमागचा भाग जो आहे ना तो असा इथे ठेवून घेणार आहे. म्हणजे अगोदर तुम्ही व्यवस्थित ऍडजस्टमेंट ना पाठीमागचा भाग म्हणजे जो आपला ब्लाऊजचा पाठीचा भाग असतो ना तो आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आणि जेणेकरून व्यवस्थित मार्किंग करून घ्या. म्हणजे काय होतं की हा भाग आणि भाईचा भाग बसला ना ते मेन बसणं गरजेचं आहे. मग बाकीचे भाग आपण कुठेही ऍडजस्ट करू शकतो. तर आता बघू शकता मी इथून असं व्यवस्थित मार्किंग करून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. तर आता मी व्यवस्थित आणि एकदा तुम्हाला डार्क करून दाखवते, हे बघू शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, कटिंग करून घ्यायचं आहे. व्यवस्थित कटिंग करून घ्या, म्हणजे ॲक्युरेट घ्या, कारण हे अस्तर आहे त्यामुळे हे व्यवस्थितच कटिंग करून घ्यायचं. आणि मेन कापडावर ज्यावेळेस आपण ठेवतो ना त्यावेळेस आपल्याला थोडं थोडं वाढवून घ्यायचं, ते पण मी तुम्हाला सांगते. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, भाई अगोदर बसवून घ्यायचे, कारण भाई आणि पाठीमागचा भाग व्यवस्थित होणं, ऍडजस्ट होणं गरजेचं आहे. ते कुठंही तुम्हाला ठेवून नाही चालणार आहे. तर आता इथून आपल्याला मार्किंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे भाईचं, जसं आहे तसंच, काही वाढवा-वाढवी करायची नाहीये. आणि जे काय आपल्याला कमी जास्त पडत असेल ते आपण नंतर जोड द्यायचा आहे. तर जोड पण कशा पद्धतीनं द्यायचा ते पण मी नंतर सांगेन तुम्हाला शिलाई करताना. तर बघू शकता अशा पद्धतीनं हे भाईचं मार्किंग करून घेतलेलं आहे. पण भाई इथंच बसवा, तुम्ही जर कुठंही भाई बसवली तर भाईचं फिटिंग व्यवस्थित बसणार नाही, त्यामुळे भाईला नेहमी इथंच ठेवायची. तर बघू शकता, तर हा 36 साईजचा ब्लाऊज आहे मैत्रिणींनो. आता त्याच्यानंतर आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आहे. तर कटोरी बघू शकता अशी क्रॉस मध्ये ठेवून घ्यायची आपल्याला. कारण कटोरी कधीही सरळ भागात ठेवायची नाही, क्रॉस भागात ठेवायची, म्हणजे जेणेकरून आपली कटोरी खूप सुंदर बसते, खूप परफेक्ट बसते आणि टक्सही खूप छान येतात ह्याचे. त्यासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवा मैत्रिणींनो, विसरू नका, कारण कटोरी नेहमी क्रॉस मध्येच ठेवणं गरजेचं आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आता आपण त्याचं पण कटोरीचं कटिंग करून घेऊया. व्यवस्थित असं कटिंग करून घ्या. आता मेन आपला भाग राहिलेला आहे तो म्हणजे ज्या भागाला आपण कटोरी जोडतो ना त्या भागाचं आपल्याला आता कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता तो भाग असा ऍडजस्ट करायचा आहे, म्हणजे जिथं आपण पाठीचा भागचा भाग काढलेला आहे ना त्याच भागामध्ये हा भाग छान बसतो, व्यवस्थित बसतो. आणि आपलं बाकीचं कापड बाकीच्या गोष्टींसाठी आपल्याला वापरायला येतं, त्यामुळे हा भाग इथेच बसणं गरजेचं आहे आणि इथेच बसवा. आता त्याच्यानंतर काय करायचं, आपण जसं आहे ना तसं आपल्याला आधी मार्किंग करून घ्यायचं आहे. वाढवायचं कुठेही मी तुम्हाला सांगते आता. तर बघू शकता हे अशा पद्धतीने मी, आणि आपण शिलाईसाठी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे अर्धा इंच. म्हणजे इथं आपण शिलाईमध्ये आपलं कापड जातं, त्यामुळे जिथं आपण कटोरी जोडतो ना त्या साईडला बघू शकता तुम्ही, ह्या साईडला आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि बाकीच्या कुठल्याही साईडला आपल्याला वाढवा वाढवी करायचं नाही. आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर नवीन शिकत असाल ना तर नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही अगोदर पेपर कटिंगच करा, तरच आपलं कटिंग परफेक्ट येणार आहे. आणि डायरेक्ट जर तुम्ही ब्लाऊज पीसवर कटिंग करायला गेलात तर बऱ्याच वेळा चुकू शकतो आपलं कटिंग आणि ब्लाऊज पीस पण खराब होऊ शकतो. त्यामुळे अगोदर पेपर कटिंग करा, चेक करा आणि मगच तुम्ही ब्लाऊज पीसवरती कटिंग करायला सुरुवात करा. तर बघू शकता हे अशा पद्धतीने आपण आता कटिंग करून घेणार आहोत. तर आता जे काही इथं मार्किंग केलेले आहे त्यानुसार आपल्याला कट करून घ्यायचं आहे कापड. त्याच्यानंतर बघू शकता जे आपलं इथं कापड राहिलेलं आहे ना तिथं आपल्याला योगपट्टी बसवून घ्यायची आहे. तर योगपट्टीला काय करायचं आहे, आपण योगपट्टी कटिंग अशी केलेली आहे, त्यासाठी आपल्याला 1 इंच मार्जिन खाली शिलाईसाठी घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 1 इंच खाली धरूनच मग आपल्याला इथं व्यवस्थित मार्किंग करूनच मग कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता आपल्याला पाठीच्या भागाची पट्टी कट करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला
1 किंवा 1.25 इंच, जर कापड कमी असेल तर 1 इंच घ्या, कापड बऱ्यापैकी असेल तर 1.25 इंच पट्टी तुम्ही रुंदीला घेऊ शकता. ही आपली कंबर पट्टी झालेली आहे, अखंड कंबर पट्टी निघालेली आहे, ती मी 1.25 इंचाची कट केलेली आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ही झाली आपली लूप पट्टी, म्हणजे ती तुम्ही जरा कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी 1.5 इंच घेतलेली आहे, म्हणजे शिलाई करून, आणि ही बरोबर 1 इंच येते. आणि त्याच्यानंतर आपल्याला जी आपण लूप पट्टी करणार आहे त्यासाठी हे कापड घेतलेलं, आणि बाकीचं कापड जिथं आपल्या ब्लाऊजला कमी पडेल ना त्यासाठी हे घेतले. आता मेन कापडावरती तुम्हाला कटिंग कशा पद्धतीने करायची दाखवते. तर अस्तरच्या कापडावरती काय करायचं आहे आपल्याला, नेहमी लक्षात ठेवा, असं म्हणजे बंद बाजू आपल्या साईडला घ्यायची आहे आता. आणि इथं बघू शकता काटा पदराची हे ब्लाऊज पीस आहे, म्हणजे साडी काटा पदराची आहे, त्याच्यावरचा ब्लाऊज असा आहे. तर अगोदर आपल्याला इथे भाईचं माप ठेवायचं आहे, बघू शकता तुम्ही. पन्ना जर जास्त असेल तर आपला ब्लाऊज सहज बसतो, पण पन्ना जर कमी असेल ब्लाऊज पीसचा तर आपला ब्लाऊज ऍडजस्ट करून आपल्याला शिवावा लागतो. इथं हा भाग बसवलेला आहे मी. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते, कटोरीचा भाग आपल्याला ह्या साईडला बसवायचा आहे. ज्या भागाला आपण कटोरी जोडतो तो भाग इथं बसवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला योग पट्टी आहे ना ती इथं बसवायची आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे बघितलं तुम्ही पेपर कटिंग ठेवून मी कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे, आणि मेन कापडावरती आता आपल्याला कशा पद्धतीने ठेवून कटिंग करायचं आहे. तर आणि नेहमी मेन कापड जे असतं ना ते एक्स्ट्रा ठेवा, म्हणजे 1.5 इंच, अर्धा इंच जास्त ठेवून कटिंग करा. तुम्ही ॲक्युरेट ठेवू नका. बघू शकता तुम्ही मी सगळ्या साईडला थोडं थोडं जास्त ठेवलेलं आहे, कारण शिलाई करताना कापड सरकतं आणि त्यामुळे एक्स्ट्राचं कापड आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता आपल्याला भाईला पण त्याच पद्धतीने करायचं आहे. थोडं थोडं एक्स्ट्राचं कापड सोडूनच आपल्याला कटिंग करायचं आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा वरती घ्या. अगदी ॲक्युरेट परफेक्ट कटिंग करू नका, आणि शिलाई झाल्यानंतर एक्स्ट्राचं कापड आपण कटिंग करू शकतो. तर हे झालं भाईचं आपलं. कटोरीला पण त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे, एक्स्ट्रा ठेवूनच आपल्याला कटिंग करायचं आहे. या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं ना मैत्रिणी, अजिबात कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. म्हणजे जेणेकरून शिलाई करताना जरी कापड इकडं तिकडं सरकलं तरी अजिबात चुकणार नाही. त्यासाठी बघू शकता सगळ्या साईडनं मी कसं कापड ठेवलेलं आहे. आणि आता आपण ज्या भागाला कटोरी जोडतो त्या भागाचं पण आता आपण कटिंग करून घेऊया. ते पण आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर बघू शकता इथंही मी एक्स्ट्रा सगळं ठेवलेलं आहे, जादाचं कापड ठेवलेलं आहे. ते पण मी नंतर शिलाई करून झाल्यानंतर कटिंग करून टाकणार आहे. आणि बघू शकता इथे आता आपल्याला योग पट्टी कट करायची आहे. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो ह्यामध्ये आता आपल्याला गोटचं कटिंग करायचं आहे, ह्यामध्ये हुकलूक पट्टीचं कटिंग करायचं आहे. तर कशा पद्धतीनं मी केलेलं आहे अनेकदा तुम्हाला दाखवते. तर बघू शकता हा पाठीचा भाग कटिंग करून झालेला आहे आपला. एक कापडाची ना सुतं खूप निघतात. बघू शकता मैत्रिणींनो, ही आता काटा पदराची साडी आहे ना, ह्याची खूप असे धागे निघत आहे आता कटिंग करताना. त्यामुळे आपल्याला नंतर ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. ह्या पाठीच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. मी सगळ्या बाजूने कशा पद्धतीने ठेवलेलं आहे एक्स्ट्रा तसं तुम्ही ठेवून घ्या. तर बघू शकता आता भाईचं कटिंग झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर योग पट्टीचं आपलं कटिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर आपलं ज्या भागाला आपण कटोरी जोडतो त्या भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर आपलं कटोरीचं कटिंग झालेलं आहे. आणि जे काय आता आपलं शिल्लक कापड असेल ना त्यामध्ये आपल्याला बाकीचं सगळं बसवायचं आहे. तर या पद्धतीनं पेपर कटिंग ठेवून कटोरी ब्लाऊज 36 साईज कशा पद्धतीनं कटिंग करायचा, म्हणजे अस्तरवरती आणि मेन कापडावरती, हे तुम्हाला मी सांगितलेले आहे. खूप परफेक्ट आणि खूप साधी आणि सिंपल पद्धत आहे मैत्रिणींनो. या पद्धतीनं जर तुम्ही ब्लाऊज कटिंग कराल तर तुमचा ब्लाऊज कधीच चुकणार नाही. तर मैत्रिणींनो, कटिंगचा हा व्हिडिओ कटोरी ब्लाऊजचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.